सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. 27 जुलै पासून काय होणार आहे हे पाहण्या अगोदर आज काय चालू आहे हे तुम्हाला माहित आहे. लातूरच्या काही मोजक्या भागांमध्ये आज सुरुवात झाली आहे, पण यांना मी सोमवार आणि मंगळवार ह्या 2 दिवसामध्ये सगळ्या भागांना पाणी होईल असं सांगितलेलं आहे. जरी ह्या दोन्ही दिवसात पाऊस काही ठिकाणी एखादं गावं जरी सुटले बाय चान्स किंवा असमाधानकारक झाला, तर यांना ह्या 2-3 दिवसात चांगलंच पाणी होणार आहे. पण तत्पूर्वी नांदेडच्या, परभणीच्या तसेच जालन्याच्या बऱ्याच भागांमध्ये आज जोरदार पावसानं एंट्री मारली. जसं उन्हाची चटकधार तशीच पावसाची सुद्धा सळक धार आपल्याला पाहायला मिळाली आहे. पण आज संध्याकाळी सुद्धा 26 जुलैच्या कुठपर्यंत हा पाऊस मजल मारेल यावरती एक नजर टाकूया. आणि 27, 28, 29 ते 2 ऑगस्ट पर्यंतचाही अंदाज तुम्हाला दिलाय. तर मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी पोळ्यापर्यंतचाही अंदाज दिलाय. पण बघूयात आज 26 जुलैला काय होते संध्याकाळी सुद्धा. नांदेडसह यवतमाळच्या देखील बऱ्याच भागांमध्ये माहूरगडापर्यंत पाऊस हा जोर वाढवणार आहे. नांदेड, लातूर, परभणी या भागातही काही ठिकाणी, तर नांदेड परभणीच्या जवळपास सर्वदूर व्याप्तीसारखा पाऊस आज रात्री पण पडणार आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव, गेवराई तसेच धारूर तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार सरींची शक्यता आहे आणि हा पाऊस बीड गेवराईचा भाग जवळपास बऱ्यापैकी कव्हर करेल. इथे चांदण भरीपर्यंत किंवा चांगलं समाधान होईल असा पाऊस आहे. काही ठिकाणी इथे पाऊस मुसळधार झाल्यामुळे काही ठिकाणी वळणं भरतील आणि नदी नाल्यांना देखील थोडाफार पाण्याचा स्रोत वाढेल. पण हा पहिला दिवस आहे. अजून आपल्याला जवळपास 7 तारखेपर्यंत हा पाऊस कायम आहे. कधी कमी तर कधी जास्त, 2-2 दिवस जास्त आणि 1-1 दिवस कमी. ही प्रणाली 15 दिवसही टिकून राहू शकते. 10 दिवस तर कन्फर्म आहे. चला, लातूर जिल्ह्याच्या निलंगा, सावंतवाडी पट्ट्याला रिमझिम ते दमदार आज संध्याकाळी होऊन जाईल. पण याच्यामध्ये सोडलेले भाग सोमवारी आणि मंगळवारी पूर्ण होऊन जाईल अशी ही प्रणाली आहे. मी विदर्भाच्या वकिलांनी दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशसह संपूर्ण अंदाज देत असतो, त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहत चला. इकडे खानदेशला जळगावच्या धुळ्याचा भाग देखील इथे 24 तासामध्ये जवळपास चांगल्या पद्धतीने पूर्ण होणार आहे. 24 ते 48 तास लागू शकतात, म्हणजे 2 दिवस. पण इथे सुद्धा सुरुवात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना मंगळवारपर्यंत जोरदार सरींना घेतलेला असेल. मंगळवारी ह्या भागांना चांगले पाऊस होणार आहे मंगळवारपर्यंत, म्हणजे 3 दिवसामध्ये. पण आजही ठिकठिकाणी चालू आहे, उद्याही चालू आहे. सध्या हे 1-2 दिवस इथे पडला तिथे पडला, पण 10 किलोमीटर 5 किलोमीटर तुम्हालाच याचप्रमाणे हा चालत जाणार आहे. आणि जवळपास इथे अवर्षणग्रस्त भाग, ज्यांना फक्त केसाबाने थेंब तुटायचे, अशा भागांना ह्या 2-3 दिवसात कव्हर करेल. काही काही भाग असे आहेत किती आभाळ उद्या पडतच नाहीये, काय त्या भागांना शाप लागला माहिती नाही, पण तिथे पडतच नाही. तर अशा भागांना सुद्धा इथे 100%च्या व्याप्तीमुळे त्या 3 ते 4 दिवसामध्ये होणार आहे. तुम्ही घाबरले जाऊ नका. तुम्ही म्हणता आम्हाला कितीही सांगितलं तर पडतच नाही, पण तसले भाग सुद्धा 29 ते 30 तारखेपर्यंत कव्हर होतील. ते किचकट भाग असलेले. पण जो काही जास्तच भाग सोडलेला होता, जो लातूर परिसर असेल, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, यांना सुद्धा इथे कव्हर होणार आहे. कोकण किनारपट्टी, सोलापूर, पुणेचा पलीकडचा भाग आणि सांगलीसह नाशिकला पाऊस 24 तासात आणखीन भर वाढवतोय आणि ही याची प्रणाली आहे. आता 1-1 तारखेवरती नजर टाकूयात आणि अनेक शेतकऱ्यांना कोणत्या आपण तारखा दिल्यात आणि किती कसा प्रभाव झाला हे कमेंटमध्ये करत चला. आजच्या 26 जुलैला मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदियासह अनेक भाग विदर्भाचे कव्हर होतील. लातूरच्या सुद्धा काही भागांना आज पण संध्याकाळी जोर वाढणार आहे. मराठवाडा, विदर्भ 2 दिवसात मंगळवारपर्यंत पूर्ण व्यापला जाईल किंवा दमदार दिलासा किंवा काही ठिकाणी चांगला वळण भरेल असा पाऊस या भागामध्ये असणार आहे. 27 तारखेला नाशिक जिल्ह्यातला पाऊस पुन्हा वाढतोय. एकंदरीत नाशिकचे सर्व तालुके ह्या भागामध्ये आहेत. आणि एक मात्र विनंती लक्षात ठेवा, अनेक हवामान तज्ञ आहेत या भागात सुद्धा आणि ठिकाणी आहे सुद्धा. मला कोणासोबत कम्पेअर करूच नका. तुम्हीच सगळ्यांचे अंदाज बघा. कन्फर्म अंदाज कधीच नसतो. मग हे आलं तर असं होईल, मग हा सरकला तर असं होईल, हे असं नाही. होणारच आहे असं ठाम भूमिका तुम्हाला कुठे पाहायला मिळते सांगायचं काम नाहीये. ठीक आहे. तर छत्रपती संभाजीनगरची सर्वदूरची व्याप्ती 27 संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. राहिलेले भाग 28-29 ला कंप्लीट होतील. पण नाशिकचा जोर उद्या पुन्हा वाढतोय. मुंबईचा जोर सुद्धा पुन्हा वाढतोय. कोल्हापूरचा जोर वाढतोय. त्यामुळे सांगलीला फायदा आहे. आणि सोलापूरला तर आपण सोमवार सांगितलेलं आहे. त्यामुळे हे दक्षिण मराठवाडा पूर्ण होते 3 दिवसामध्ये 29 तारखेपर्यंत. आणि असाच 2 दिवस भाग बदलत जोरदार सरींचा असणार आहे. 27 तारखेला धुळ्याच्या पूर्वेकडील भागांना, जळगावच्या जवळपास सर्व भागांना दमदार ते चांगला पाणी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरची उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेल्या भागांची देखील इच्छा पूर्ण होईल. पण जरी एखादा भाग लयच किचकटे घेतच नाही, त्यांना 3 दिवसात घेऊन जाईल. अहिल्यानगरचे उत्तरेकडील, पूर्वेकडील, दक्षिणेकडील एकंदरीत बरेचसे भाग इथे देखील कव्हर होताना दिसत आहेत आणि थोडे थेंब जरा सटकायचा एक सरळ धार असणार आहे. अर्ध्या घंट्यासाठी, 15 मिनिटासाठी, 20 मिनिटासाठी. टायमिंग दुपारच्या नंतरची, लक्षात ठेवत चला. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ तर सांगायची गरज नाहीये. एवढं जबरदस्त पाणी या भागात पडणार आहे. यांना सगळ्याच तारखा आहेत. मंगळवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे आणि शुक्रवार आहे. बरं ठीक आहे. याच्यामध्ये काही असे तालुके पण आहेत. मी लक्षात घ्या, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश. मराठवाडा आणि विदर्भ 100%ची व्याप्ती 2-3 दिवसात पूर्ण होणार आहे, ह्या 2च दिवसामध्ये. पण पश्चिम महाराष्ट्राला याला 2 ऑगस्ट पर्यंत देखील काही मोजक्या भागांना वाट बघावी लागेल. तर 80-90%ची व्याप्ती कन्फर्म आहे ह्या 2-3 दिवसामध्ये. काळजी करू नका. चला, सोमवारी 27 तारीख आपण समजून घेतली आहे. अनेक भागांना इथे पाण्याचा स्रोत वाढणार आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढलेला असणार आहे. तर 28 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोडसह बदनापूर, जालना, परभणी आणि नांदेड असा एक उभा पट्टा आहे. गेवराई, बीड मार्गे याच्यामध्ये माजलगाव पट्टा असेल. तिथे अनेक ठिकाणी वळणाला पाणी लागणार आहे. अशी परिस्थिती मंगळवारी 28 तारखेला येते आणि याच टायमिंगला सोलापूरच्या, धाराशिवच्या, उमरगाच्या भागात सुद्धा मेघगर्जनेचा पाणी होणार आहे. याचा फायदा बसव कल्याणला देखील होईल. त्यामुळे अनेक भाग आहेत. मराठवाडा आणि विदर्भ सलग 4 ते 5 दिवस कायम पाऊस आहे. 30 तारखेला आणि 31 तारखेला नाशिकचा जोर आणखी वाढल्यामुळे मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये पण सांगितले, वारंवार या व्हिडिओमध्ये सांगतोय की 2 ऑगस्ट पर्यंत हे धरण जे आहे, अंदाज मराठवाड्यापर्यंत नाहीये. खंदारे सर, तुम्ही ऐकतात मराठवाड्याचा अंदाज ऐकला की पळून जातात. लक्षात घेत जा. सांगलीचं नाव घेतलंय, सोलापूरचं नाव घेतलंय, खानदेशचं पण नाव घेतलंय, सगळे तालुके सांगतोय. तुम्ही ऐकताय कुठपर्यंत तुम्हाला हेच कळत नाहीये. तुम्ही स्वतः तुमच्या गावाचा, जिल्ह्याचा उल्लेख करा आणि थोडी शांत बसून ऐका. मी त्या कमेंट पाहतोय आणि त्या तालुक्याची, जिल्ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. अंदाज तुमचा मराठवाड्यासाठी आहे का, विदर्भासाठी आहे का असं म्हणू नका. हे चॅनल वगैरे सगळं तुमच्यासाठीच काढलेले. ठीक आहे. 30 जुलैला असा गोंधळ बघा. 30 जुलैला जो काही पाऊस पडणार आहे तो मोठा आणि सर्वाधिक जास्त असणार आहे. तो पाण्यामुळे जवळपास स्रोत जे काय आपण जायकवाडी धरणा सांगतोय, 65 बोललो होतो काल आपण, तो 70 पर्यंतही पोहोचू शकतं. जायकवाडीचा विषय ह्याच 15 दिवसात खल्लास होऊन जाईल. कारण की इतका चांगला पावसाळा ह्या 4-5 दिवसामध्ये आहे. त्यामध्ये अमरावती, अकोल्याचाही नंबर आहे आणि नांदेडचाही आहे. ठीक आहे. तुम्ही ऐकायला आले पश्चिम महाराष्ट्र, खानदेशचा उद्याचं काय होईल एवढंच सांगतो. बाकीचं आता सांगणं सोडून देतो. एका दिवसाचाच अंदाज. तर लक्षात घ्या, सोलापूर, लातूर, बीड वगैरे जे काही भाग आहेत मराठवाड्याचे, एकंदरीत उद्यापासून सर्वदूर सारखी सुरुवात होईल. काही ठिकाणी जर सोडलं तर मंगळवारी, आणि जे भागांना लवकर घेतलं जात नाही असे भाग ह्या 3-4 दिवसामध्ये होऊन जातील. ठीक आहे. आणि त्यानंतर खानदेश, पश्चिम महाराष्ट्र सेम आहे विदर्भासारखंच. मोठा पाणी आहे, चांगल्या थेंबाचा पाणी आहे, घाबरण्यासारखी मोठी कंडिशन नाहीये. आणि पश्चिम महाराष्ट्र जे काही अहिल्यानगर, नाशिक क्षेत्र वगैरे आहे यांना दमदार दिलासा आहे. पण इथे असा पाऊस आहे की काही गावांना सुद्धा चांदणबरीपर्यंत मजल मारेल. आणि ज्यांना कधीच घेतच नव्हता पंढरपूर भाग, हा उद्या आणि परवापासून स्टार्टअप होते. त्यामुळे आणखीन काही भागांना काळजी करण्याचं नाहीये. आता घेतोय कमेंटकडे लक्ष देते. माजलगाव, केसापूर भाग उद्याही वाढतोय, परवा दिवशी चांगला आहे. आडसला चालू होणार आहे, संध्याकाळी पण वाढणार आहे पाऊस, काळजी करू नका. लातूर, चाकूरला आता थोडी संध्याकाळी डोळे पडतील आपल्या परिसरामध्ये. ठीक आहे. मग उद्यापासून आपली चालू चांगली राहणार आहे. अक्कलकोटला उद्याची तारीख देतोय मी, सोमवारची सुरुवात करणारी. आणि अक्कलकोटच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी चांगला पाणी आहे. चला, कमेंट करा आता. वैजापूरला मंगळवार आहे मोठ्या पावसासाठी, पण आज आणि उद्या जे पडतोय पाऊस तो मोठाच आहे अनेक ठिकाणी. त्याच्यामुळे काही भागांना आणि सगळ्या भागांना गेल्यासाठी मंगळवार आहे 28 तारीख. आणि एक दिवसाने मागे पुढे पण होऊ शकतं, लक्षात ठेवत चलत जा. चला, आणखीन काही कमेंट्स. लातूर, चाकूर सांगितलं. मिरकले सर, तुमच्या भागात देखील मंगळवार दिलेलं आहे, सोमवारी सुरुवात होईल असं सांगितलेलं, म्हणजे उद्यापासून सुरुवात आहे. हो, धाराशिवला नाही अजून समाधानकारक, पण होईल दादा 2-3 दिवसामध्ये. आता आपलेच दिवस आहेत. गेल्या वर्षी सुद्धा ह्याच 25 आणि 26 चांगला पाणी सुरू झाला होता, हे तुमच्या लक्षात असेल. फुल पाऊस गोदावरी पट्टा चालू आहे. नक्की, धन्यवाद. औंढा नागनाथला आज पण संध्याकाळी आहे आणि 2 दिवस चांगला पाणी आहे. जवळपास 7 ऑगस्ट पर्यंत पाऊस असाच पडणार आहे. गरमीची लेवल, उन्हाचा चटका फक्त 30 आणि 31 उन्हाचा चटका कमी होईल, तोही काही गावांपुरता मर्यादित आहे. उन्हाचा चटका आणि त्यामध्ये होणारा पाऊस हा असणार आहे.
पुढचे 15 दिवस महाराष्ट्रात पाऊस कायम आहे. कमीत कमी 8 ऑगस्टपर्यंत तरी आहे. पाचोडला मंगळवार देईल तसा मी मोठ्या पावसासाठी, पण उद्या थोडा जोर वाढू शकतो आपल्या भागामधला. नक्कीच विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशसह अनेक भागांना मोठाच पाणी होणार आहे. अवघ्या काही दिवसाचा वेळ बाकी आहे सगळ्यांना व्हायला. दिगंबर सोनवणे आपल्या खंडाळ्याला सुद्धा मी मंगळवारच देईल, कारण की आज आणि उद्या पडणारा पाणी जो आहे तो दमदार सळके चांगला आहे. तुमच्या खंडाळ्याला वगैरे भागाला पाणी पुरते, फक्त पिकांपुरता पुरते. आता आपले दिवस संपणार आहेत, वाट बघायची. चांगला देखील पाऊस होणार आहे. बंगालच्या उपसागराची साथ मिळाली आहे अरबी समुद्राच्या वाऱ्याला आणि त्यामुळे बाष्प खेचून आणलं जाते. अनेक भागांचा फायदा होईल. नंदुरबारला देखील 1 ऑगस्ट पर्यंत पाऊस चांगलाच राहणार आहे. नक्कीच धन्यवाद सगळ्यांना. जाता जाता एवढंच सांगेल सगळ्यांना की पाऊस हा मराठवाडा, विदर्भ सर्वदूर आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेशला देखील सर्वदूर होणार आहे. फक्त कालावधी तो 29 पर्यंत तरी घेईलच, 3 दिवस अजून, आणि काहींना परत परत तो पूर्ण करणार आहे. हो, लातूरला ह्यावेळेस चांगला येईल पांडुरंगवीर सर. लातूरला ह्यावेळेस खूपच चांगला पाणी आहे. फक्त तुम्हाला सोमवार आणि मंगळवार दिलाय, तरी काही ठिकाणी गावांना बुधवार पण उतरू शकतो. पण असं एवढं ध्यानात ठेवा की ह्या 2 दिवसामध्ये जेव्हा आजूबाजूला पाणी दिसेल पडलेलं चांगला, त्यावरती तुम्ही समजून जायचं पाऊस चांगला आहे. धन्यवाद सगळ्यांना आणि जय शिवराय.